सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील शेळगी ब्रिज येथे शनिवारी पहाटे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 10 प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले। या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला असून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। माहितीनुसार MH14 LB 0380 क्रमांकाची ST बस पहाटेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जात असताना मार्केट यार्ड जवळील शेळगी ब्रिज परिसरात समोरून जाणाऱ्या MH13 AX 3949 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला तर प्रवाशांचे सामान रस्त्यावर विखुरले। या अपघातात दादाराव भालचंद्र बनसोडे वय 43 राहणार चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि नागूबाई राम रेवगे वय 48 राहणार अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेत रामचंद्र प्रभाकर देवघे वय 57, विकास प्रकाश पाटील वय 32, माणिक नागप्पा वायचळ वय 54, रामलिंग ब्रह्मानंद कापसे वय 40, अभिषेक दीपक चव्हाण वय 25, अनिकेत सुभाष राठोड वय 30, अभिजित अरुण चव्हाण वय 44, नागराव किस्तू तोडसांग वय 37, अनुराधा अर्जुन चव्हाण वय 60, तुलसीदास मनोहर पाचंगे वय 49 हे जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस, वाहतूक पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य राबवत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बस चालकाचा अंदाज चुकला, तांत्रिक बिघाड झाला की अन्य काही कारण होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे।